एका रात्री अचानक तिला घराबाहेर काढलं जातं. ना जवळ पैसे, ना कपडे. तिला कळत नाही आता काय करायचं, कुठे जायचं. पण खरंच कायद्यानुसार हे घर तिचं नाही का? आज आपण जाणून घेणार आहोत, पत्नीला घराबाहेर काढलं तर तिचे कायदेशीर हक्क काय आहेत. नमस्कार, मी ॲडव्होकेट सारा आणि तुम्ही पाहत आहात कायदा समजून घ्या सोप्या भाषेत. नंबर 1, राईट टू रेसिडेन्स, घरात राहण्याचा हक्क. प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 नुसार पत्नीला शेअर हाऊसहोल्ड म्हणजेच सासरच्या घरी राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. मग ते घर नवऱ्याच्या नावावर असो किंवा सासऱ्यांच्या नावावर असो किंवा सासूच्या नावावर असो, काहीही फरक पडत नाही. कोर्ट आदेश देऊ शकतं की पत्नीला त्या घरात राहण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. नंबर 2, डोमेस्टिक व्हायलन्स समजून घेऊया. आता बरेच जण म्हणतात, आम्ही काही तिला मारलं नाही, आम्ही तिला हात लावला नाही, फक्त घरातून बाहेर काढलं. पण लक्षात ठेवा, घरातून बाहेर काढणं हा सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्सच आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्हाला घराबाहेर काढलं तर तुम्ही पोलीस कंप्लेंट करू शकता, FIR नोंदवू शकता, NC करू शकता आणि या सर्वांसंदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स बघितलेलेच आहेत. जर तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर आवर्जून पहा. तुमचा जर छळ झाला असेल, तुम्हाला जर मारहाण झाली असेल तर 498A नुसार पोलीस तुमच्या सुरक्षिततेसाठी मदत करू शकतात. तुम्ही घराबाहेर असाल, तुमच्याकडे पैसे नसतील तर CRPC सेक्शन 125 नुसार तुम्हाला मेंटेनन्स मिळू शकतो. तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर त्या घराचं तुम्हाला भाडं मिळू शकतं. म्हणजेच कोर्टाकडून तुम्ही काय मागू शकता, तर प्रोटेक्शन ऑर्डर मागू शकता, शेल्टर होम मागू शकता, मेंटेनन्स मागू शकता. म्हणजेच कोर्ट तुमची सुरक्षा आणि तुमची राहण्याची व्यवस्था यांची जबाबदारी घेतं. पण त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, तर तुम्ही पहिल्यांदा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली पाहिजे, FIR दाखल केली पाहिजे किंवा महिला हेल्पलाईन क्रमांक 181वर कॉल करू शकता तुम्ही. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला कधीही दोषी समजू नका. जर तुम्हाला कोणी म्हणालं हे घर तुझं नाही, तर कायदा सांगतो होय, हे घर तुझंही आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून कदाचित कोणा गरजू व्यक्तीला या व्हिडिओची मदत होऊ शकेल. लक्षात ठेवा, या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही केवळ एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. तुमच्या स्पेसिफिक केससाठी तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घ्या. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक, शेअर आणि फॉरवर्ड करा.